ओम शांती. आज आहे 18/12/2025 ची साकार मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, बेहदचे बाबा आले आहेत तुम्हा मुलांना ज्ञानाने शृंगार करण्याकरिता. उच्च पद प्राप्त करायचे असेल तर नेहमी सजलेले राहा. प्रश्न आहे, कोणत्या मुलांना पाहून बेहदचे बाबा खूप आनंदित होतात? उत्तर आहे, जी मुले सेवेसाठी एव्हर रेडी राहतात, अलौकिक आणि पारलौकिक दोन्ही पित्यांना पूर्णपणे फॉलो करतात, ज्ञान योगाद्वारे आत्म्याचा शृंगार करतात, पतितांना पावन बनवण्याची सेवा करतात. अशा मुलांना पाहून बेहदच्या बाबांना खूप आनंद होतो. बाबांची इच्छा आहे की माझ्या मुलांनी मेहनत करून उच्च पद प्राप्त करावे. ओम शांती. रुहानी बाबा रुहानी मुलांप्रती सांगत आहेत, गोड गोड मुलांनो, जसे लौकिक पित्याला मुले प्रिय वाटतात तसेच बेहदच्या पित्याला देखील बेहदची मुले प्रिय वाटतात. बाबा मुलांना शिकवतात, सावध करतात, जेणेकरून मुलांनी उच्च पद प्राप्त करावे. हीच पित्याची इच्छा असते. तर बेहदच्या बाबांनी देखील हीच इच्छा आहे. मुलांना ज्ञान आणि योगाच्या अलंकाराने सजवतात. तुम्हाला दोन्ही बाबांप्रकारे सजवतात, जेणेकरून मुलांनी उच्च पद प्राप्त करावे. अलौकिक पिता देखील खुश होतात, तर पारलौकिक पिता देखील खुश होतात. जे चांगल्या रीतीने पुरुषार्थ करतात त्यांना पाहून गायले देखील जाते, फॉलो फादर. तर दोघांनाही फॉलो करायचे आहे. एक आहेत रुहानी आणि दुसरे आहेत अलौकिक फादर. तर पुरुषार्थ करून उच्च पद प्राप्त करायचे आहे. जेव्हा भट्टीमध्ये होता तेव्हा सर्वांचा मुकुटासहित फोटो काढला गेला. बाबांनी तर समजावून सांगितले आहे की लाईटचा मुकुट काही असत नाही. ही एक पवित्रतेची खूण आहे जी सर्वांना दाखवतात. असे नाही कोणता पांढरा लाईटचा मुकुट असतो. ही तर पवित्रतेची निशाणी समजली जाते. सर्वप्रथम तुम्ही राहता सतयुगामध्ये, तुम्हीच होता ना. बाबा देखील सांगतात, आत्मा और परमात्मा अलग रहे बहुकाल. तुम्ही मुलेच सर्वप्रथम येता आणि मग सर्वात आधी तुम्हालाच यायचे आहे. बाबा म्हणतात, तुम्हा मुलांना बाबा सजवतात. माहेरी वनवासात राहतात. यावेळी तुम्हाला देखील साधारण राहायचे आहे. तुमचे राहणीमान ना उच्च असावे ना अतिसामान्य असावे. बाबा देखील म्हणतात, साधारण तनामध्ये प्रवेश करतो. कोणत्याही देहधारीला भगवान म्हणू शकत नाही. मनुष्यचे सद्गती करू शकत नाही. सद्गती तर गुरुच करतात. बाबा म्हणतात, बाबा गती सद्गती दोन्ही देतात. तुम्ही सद्गतीमध्ये जाता, बाकी सर्व गतीमध्ये अर्थात आपल्या घरी जातात. ते आहे स्वीट होम. आत्माच या कानाद्वारे ऐकते. आता बाबा म्हणतात, गोड गोड सिकीलध्या मुलांनो, आता परत घरी जायचे आहे. त्यासाठी जरूर पवित्र बनायचे आहे. पवित्र बनल्याशिवाय कोणीही परत जाऊ शकत नाही. मी सर्वांना घेऊन जाण्याकरिता आलो आहे. आत्म्यांना शिवाची वरात म्हटले जाते. आता शिवबाबा शिवालयाची स्थापना करत आहेत. मग रावण येऊन वेश्यालय स्थापन करतो. वाम मार्गाला वेश्यालय म्हटले जाते. बाबा म्हणतात, श्रीकृष्णांसाठी देखील म्हणतात गोरा आणि सावळा, श्याम सुंदर. हे स्पष्टीकरण याच काळातले आहे. कामचितेवर बसल्याने सावळा बनला आणि मग त्याला खेड्यातील मुलगा देखील म्हटले जाते. बरोबर आहे ना. श्रीकृष्ण तर असू शकत नाही. यांच्याच अनेक जन्मांच्या अंतामध्ये बाबा प्रवेश करून गोरे बनवतात. आता तुम्हाला एका बाबांची आठवण करायची आहे. बाबा, तुम्ही किती गोड आहात. तुम्ही किती गोड वारसा देता. आम्हाला मनुष्यापासून देवता मंदिर लायक बनवता. अशा प्रकारे स्वतःशी गोष्टी करायच्या आहेत. मुखावाटे
काही बोलायचे नाहीये. बाबा म्हणतात, बाबांना बोलावतात की आम्हाला शांती द्या. तुम्ही समजावून सांगता, आत्म्याने एक शरीर सोडून दुसरे घेतले, यामध्ये तुमचे काय जाते? रडून उपयोग काय? म्हणतात यांना काळाने खाल्ले, असे काही नाहीये. हे तर आत्मा स्वतःहून एक शरीर सोडून निघून जाते. आपल्या वेळेवर शरीर सोडून पळते. बाकी काळ अशी काही गोष्ट नाहीये. सतयुगामध्ये गर्भ महाल असतो. सजा होण्याची गोष्टच नाही. तिथे तुमची कर्म अकर्म होतात. मायाच नाही ज्यामुळे विकर्म होतील. तुम्ही विकर्माजीत बनता. सर्वात पहिले विकर्माजीत सवंत चालते. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिली पॉइंट आहे, स्वदर्शन चक्र फिरवत पापांना भस्म करायचे आहे. रुहाणी शिक्षणाद्वारे आपले पद श्रेष्ठ बनवायचे आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अश्रू ढाळायचे नाहीत. दुसरी पॉइंट आहे, ही वानप्रस्थ अवस्थेमध्ये राहण्याची वेळ आहे. त्यामुळे वनवासामध्ये अतिशय सामान्य राहायचे आहे. राहणीमान ना उच्च असावे ना अतिसामान्य असावे. परत घरी जाण्याकरिता आत्म्याला संपूर्ण पावन बनवायचे आहे. आजचं वरदान आहे, नेहमी मोल्ड होण्याच्या विशेषतेद्वारे संपर्क आणि सेवेमध्ये सफल होणारे सफलता मूर्त भव. नेहमी मोल्ड होण्याच्या विशेषतेद्वारे संपर्क आणि सेवेमध्ये सफल होणारे सफलता मूर्त भव. स्पष्टीकरण आहे, ज्या मुलांमध्ये स्वतःला मोल्ड करण्याची विशेषता आहे ते सहजच गोल्डन एजच्या स्टेज पर्यंत पोहोचू शकतात. जशी वेळ असेल, जशी परिस्थिती असेल त्यानुसार आपल्या धारणांना प्रत्यक्ष करण्यासाठी मोल्ड व्हावे लागते. मोल्ड होणारेच रियल गोल्ड आहेत. जशी साकार बाबांची विशेषता पाहिली की जशी वेळ जशी व्यक्ती तसे रूप असे फॉलो फादर करा, तेव्हा सेवा आणि संपर्क सर्व गोष्टींमध्ये सहज सफलतामूर्त बनाल. आजचं बोधवाक्य आहे, जिथे सर्व शक्ती आहेत तिथे निर्विघ्न सफलता सोबत आहे. जिथे सर्व शक्ती आहेत तिथे निर्विघ्न सफलता सोबत आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. स्पष्टीकरण आहे, जसे साकारमध्ये येण्या जाण्याची प्रॅक्टिस सोपी झाली आहे तसे आत्म्याला आपल्या कर्मातीत अवस्थेमध्ये राहण्याची देखील प्रॅक्टिस व्हावी. आता कर्मयोगी बनून कर्मामध्ये येणे, कर्म समाप्त झाले की पुन्हा कर्मातीत अवस्थेमध्ये राहणे याचा अनुभव सोपा होत जावा. नेहमी हेच ध्येय ठेवा की कर्मातीत अवस्थेमध्ये राहायचे आहे. निमित्त मात्र कर्म करण्यासाठी कर्मयोगी बना आणि पुन्हा कर्मातीत व्हा. अच्छा, ओम शांती.